नमस्कार मित्रांनो. मागच्या जवळपास 5 सेशनमध्ये आपण मायक्रोसॉफ्ट वर्ड या ऑफिस टूलविषयी माहिती बघितली. हे बघत असताना आपण होम, इन्सर्ट, डिझाईन, लेआउट, रेफरन्स अशा टॅबविषयी आपण माहिती घेतली. त्याच्यामधले जे फंक्शन्स आहेत ते समजून घेतले. तर आपण आज याच मायक्रोसॉफ्ट वर्डचे काही शॉर्टकट की आहेत, म्हणजे ज्या शॉर्टकट कीने तुम्ही त्या टॅबवर आणि त्या फंक्शनवर जाऊ शकता माऊस न यूज करता. तर ते आपण बघणार आहोत. तर सर्वांचं पुन्हा एकदा माहिती तंत्रज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. तर समोर तुम्हाला स्क्रीन दिसत आहे. हे सगळे आपण टॅब बघितले, पण ह्या टॅबचा उपयोग आपण शॉर्टकट की वापरून कसा करणार ते बघतोय. कीबोर्डवर आपल्याला अल्ट नावाचा एक ऑप्शन आहे, ALT, अल्ट. हा फंक्शन सगळ्यात महत्त्वाचा आहे. जेव्हा आपण हे बटन प्रेस करतो, प्रेस केलं, आता तुम्हाला इथे काही फॉन्ट दिसत आहेत, वर्ड आहेत. F, जसं की फाईलला F, सेव्हला 1, अंडो 2, रेंडो 3. म्हणजे हे जे फंक्शन्स आहेत हे शॉर्टकट्स की आहेत. म्हणजे फाईलला जर तुम्ही F दाबलं तर तुमची फाईल ओपन होणार. होमला जर तुम्ही आता H दाबलं तर होम टॅब ओपन होणार. होम टॅबमध्ये पण बरेचसे, म्हणजे समजा मला इथे फॉन्ट चेंज करायचा आहे तर मला माऊस नाही यूज करायचे. मला मग FF केलं तर तिथे मी जो फॉन्ट पाहिजे, मला एरियल पाहिजे, मंथन पाहिजे, कुठला जो तुमचा फॉन्ट असेल तो, तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. प्लस जसं इन्सर्टला N, परत तुम्हाला होम दाबायचं आहे, नंतर मग डिझाईनला G. अशा पद्धतीने तुम्हाला शॉर्टकट की वापरायचे. आता मला समजा इथे थीम्स सिलेक्ट करायची आहे, तर TH दाबलं, पूर्ण थीम ओपन झाली. प्लस मला खाली जी थीम पाहिजे मी ॲरो कीनी ती सिलेक्ट करू शकतो. जसं की खाली रिसेट टू थीम्स फ्रॉम टेम्पलेट R दाबलं तर तो फंक्शन तुमचा वर्क होईल. समजा जर आता मी अल्ट दाबलं, मला फंक्शन की ओपन झाली, म्हणजे मला शॉर्टकट्स की ओपन झाली. तर मग ती घालवणार कशी, तर परत तुम्हाला काय करायचं आहे, अल्ट हा बटन प्रेस करायचं आहे. तुम्ही जेवढा वेळ प्रेस करत राहाल ते एनेबल आणि डिसेबल, म्हणजे चालू आणि बंद होत राहील. आता मला इन्सर्टमध्ये हे माझ्या पुढे झालेलं आहे ओपन. मला टेबल ॲड करायचं आहे, तर मी T दाबणार. त्याच्यानंतर मला जेवढे रो घ्यायचे आहेत मी ॲरो कीनी ते सिलेक्ट करणार आणि एंटर करणार. माझा टेबल खाली जे तयार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला शॉर्टकट्स की वापरायचे आहेत. तर ह्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. शॉर्टकट्स की आपण मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये कसं वापरू शकतो याच्याविषयी. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, आणि चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इथेच आपण थांबतोय. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत. धन्यवाद.